खानीव, पाटीलपाडा आणि सावरपाडा येथील अंगणवाड्यांची काही महिन्यापूर्वीची अवस्था अत्यंत दयनीय होती. विजेची सुविधा नसल्यामुळे अंगणवाडींमधील फॅन आणि टीव्ही बंद अवस्थेत पडून होते. उन्हाळ्याच्या तीव्र उकाड्यात गरोदर माता, स्तनदा माता आणि लहान बालकांना अंगणवाडीत बसणेही कठीण होत होते. घामाने व्याकुळ होणारी मुले आणि बैठकीदरम्यान वारंवार बाहेर जावे लागणाऱ्या महिला असे चित्र येथे दिसत होते. बालकांच्या शैक्षणिक उपक्रमांसाठी असलेला टीव्ही बंद असल्याने शिक्षणाचे वातावरणही प्रभावित झाले होते. मात्र महिलांच्या एकजुटीने आणि ग्रामपंचायतीच्या सकारात्मक सहकार्यामुळे या समस्येवर अखेर कायमस्वरूपी तोडगा निघाला. रोहन संस्थेच्या माध्यमातून सप्टेंबर 2025 मध्ये दोन्ही अंगणवाड्यांमध्ये माता समितींचे पुनर्गठन करण्यात आले. सुरुवातीला महिलांना आपल्या भूमिकेबाबत आत्मविश्वास नव्हता. आपल्यामुळे काय बदल होईल अशी भावना त्यांच्या मनात होती. मात्र बैठका, समुपदेशन आणि मार्गदर्शनातून त्यांना आपल्या अधिकारांची जाणीव झाली. 18 मार्चला आयोजित प्रशिक्षणात समिती सदस्यांना त्यांच्या जबाबदाऱ्या, अधिकार तसेच अंगणवाडीतील समस्या सोडवण्यासाठी सामूहिकरित्या कसे काम करावे याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. महिलांनी समस्यांची यादी तयार केली असता अंगणवाडीतील वीज नाही ही मुख्य समस्या समोर आली. समिती सदस्यांनी ही समस्या गांभीर्याने घेत त्याच दिवशी ICDS कार्यालय कासा येथे निवेदन सादर केले. त्यानंतर 6 मे 2026ला ग्रामपंचायतीला पत्र देण्यात आले. महिलांनी सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला तर रोहन संस्थेच्या कार्यकर्त्यांनीही सरपंच आणि ग्रामविकास अधिकाऱ्यांशी चर्चा करून विषयाचे महत्त्व पटवून दिले. महिलांच्या मागणीची दखल घेत ग्रामपंचायतीने तातडीने सकारात्मक भूमिका घेतली आणि आवश्यक कार्यवाही सुरू केली. अखेर 13 मे 2026 पासून ग्रामपंचायतीमार्फत अंगणवाड्यांमध्ये सोलरद्वारे विजेची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. अनेक दिवस बंद असलेले फॅन पुन्हा सुरू झाले तसेच टीव्हीही कार्यान्वित झाला. या बदलामुळे अंगणवाडीत आनंदाचे आणि समाधानाचे वातावरण निर्माण झाले. विशेष म्हणजे ग्रामपंचायतीने हा उपक्रम केवळ 2 अंगणवाड्यांपुरता मर्यादित न ठेवता ग्रामपंचायत अंतर्गत इतर अंगणवाड्यांनाही विजेची सुविधा उपलब्ध करून दिली. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या संवेदनशील आणि लोकाभिमुख भूमिकेचे परिसरात कौतुक होत आहे. महिलांची एकजूट, आरोहण संस्थेचे मार्गदर्शन आणि ग्रामपंचायतीचे सहकार्य याच्यात एकत्रित प्रयत्नातून हा बदल शक्य झाला. ही घटना केवळ अंगणवाडीत वीज पोहोचल्याची नसून ग्रामीण महिलांच्या जागरूकतेची, नेतृत्वाची आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सकारात्मक भूमिकेची प्रेरणादायी यशोगाथा ठरली आहे. या संपूर्ण प्रक्रियेत माता समिती अध्यक्षा कमल लोखंडे, सुनीता परहाट, सचिव संगीता भोईर, शुभांगी हारके, उपाध्यक्ष दीपिका ठाकरे, योगिता परहाड, आशा सेविका अनुसया गुहे, दीपाली भोईर तसेच ग्रामपंचायत सरपंच नितेश भोईर, उपसरपंच प्रकाश हाडळ, ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामविकास अधिकारी चंदू डोंगरकर यांचे विशेष सहकार्य लाभले. रिपोर्टर संदीप थोरात. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आपल्या न्यूज इंडिया 9 ला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.